हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. ज्याचं नाव आहे डिअर नर्सेस आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त अमर, जो तुम्हाला टीच करतोय ऑब्स्टेटिक इन गायनेकॉलॉजी. या ऑब्स्टेटिक इन गायनेकॉलॉजीच्या आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे व्हॉट इज मीन बाय डेव्हलपमेंट ऑफ द प्लासेंटा अँड द प्लासेंटा. जो काही प्लासेंटाचं डेव्हलपमेंट आहे ते आणि जो काही प्लासेंटा आहे तो प्लासेंटा काय असणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओतून बघणार आहे. सो याच्या अगोदर आपण बघू की प्लासेंटा म्हणजे सिंपली जो काही इंट्रोडक्शन प्लासेंटा, तो प्लासेंटा काय असतो. प्लासेंटा इज द वन टाइप ऑफ कनेक्शन, एक असं कनेक्शन आहे जे काय मदरच्या आणि फिटसच्या बिटवीन काय होणार आहे, डेव्हलप होणार आहे. म्हणजे एक प्लासेंटा काय असणार आहे, प्लासेंटा इज अ वन टाइप ऑफ ऑर्गन, एक असा ऑर्गन जो काय करतो मदरला आणि जो काही फिटस आहे ह्या दोघांना काय करणार आहे, बाइंड करणार आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये काय असणार आहे, कनेक्शन फॉर्म होणार आहे. आणि जो काही फिटस असणार आहे, हे फिटसची टोटल डेव्हलपमेंट कशावर डिपेंड असणार आहे, जो काही प्लासेंटा डेव्हलप होणार आहे, जो काही प्लासेंटा आहे या प्लासेंटावरती काय असणार आहे, टोटल डेव्हलपमेंट ऑफ द फिटस. जो काही फिटस आहे त्याची डेव्हलपमेंट डिपेंड असणार आहे. याच्यासोबतच जर आपण विचार केला तर जी काही प्लासेंटाची अटॅचमेंट असते, या प्लासेंटाची जी काही अटॅचमेंट असणार आहे ही अटॅचमेंट असणार आहे विथ देर इज अ युटेरस. जो काही युटेरस आहे या युटेरस सोबत त्याची अटॅचमेंट असणार आहे. जर आपण युटेरसला बघितलं तर युटेरसमध्ये पण कोणत्या लेअरला, जो काही एंडोमेट्रियल लेअर आहे, एंडोमेट्रियल लेअर, या एंडोमेट्रियल लेअर सोबत काय असणार त्याची अटॅचमेंट असणार आहे. आता या एंडोमेट्रियल लेअर सोबत अटॅचमेंट असताना या एंडोमेट्रियल लेअरला काय म्हणतो आपण, जो काही डेसिड्यू आहे त्या डेसिड्यूमध्ये काय असणार त्याची अटॅचमेंट असणार आहे. या डेसिड्यूच्या परत काय पडतात, 3 पार्ट पडतात, आपण ते बघणार आहे. पण जो काही हा प्लासेंटा आहे हा काय करतो, व्हेरी व्हायटल रोल काय करणार आहे, प्ले करणार आहे ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी. आता व्हायटल रोल कसा, तर जो काही बेबी आहे या बेबीज काय करायचं, टोटल न्यूट्रिशन बेबीला प्रोव्हाइड करायचं आणि ज्या काही बेबीच्या नीड असणार त्या काय करायच्या, टोटली फुलफिल करायच्या, जेणेकरून जो काही बेबी आहे तो काय होईल, हेल्दी प्रोड्यूस होईल. बट जो काही प्लासेंटा आहे हा प्लासेंटा हे जे काही मदरचं कनेक्शन आहे, या कनेक्शन मध्ये प्लासेंटा तर डेव्हलप झालाय, पण या प्लासेंटाला आणि जो काही फिटस आहे या फिटसला कोण कनेक्ट करतं, तर जो काही अम्बिलिकल कॉर्ड असतो, एक कॉर्ड लाईक स्ट्रक्चर असतं, एक कॅनल असतो, तो काय करतो, या फिटसला कनेक्ट करतो, त्याला आपण म्हणणार आहे अम्बिलिकल कॉर्ड. जर आपण बघितलं तर हा जो काही प्लासेंटा असणार आहे, या प्लासेंटाचे काय असणार आहे, डिफरंट शेप्स आणि साईज असणार आहे. म्हणजे जो काही साईज आणि शेप हा काय करतो, व्हॅरी करतो डिपेंडिंग ऑन द इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल. ज्या काही फिमेल्स आहे या फिमेल्सचे ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी, प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये किंवा प्रत्येक जी काही फिमेल आहे या फिमेलच्या अकॉर्डिंगली तो काय करणार आहे, त्याचा जो काही साईज आहे तो साईज काय करतो, व्हॅरी करतो. जर आपण बघितलं तर मग हा जो काही प्लासेंटा आहे या प्लासेंटाचं डेव्हलपमेंट स्टार्ट होतं ॲट देर इज अ 6 डे, 6 to 7 जो काही डे असणार आहे या डे पासून स्टार्ट होणार आहे आफ्टर फर्टिलायझेशन. जो काही फर्टिलायझेशनचं प्रोसेस आहे या प्रोसेस पासून तो काय होणार आहे, स्टार्ट होणार आहे. म्हणजे ज्या वेळेला तो फर्टिलाइज झाला आहे त्याच्यानंतर 6 to 7 डे ज्या वेळेला तो इम्प्लांटेशन होणार आहे इनसाइड द इंडोमेट्रियल कॅव्हिटी, या इंडोमेट्रियल कॅव्हिटीमध्ये इम्प्लांट झाल्याच्या नंतर तो काय होणार, प्लासेंटा लगेच डेव्हलप व्हायला स्टार्ट होणार आहे 6 किंवा 7th डे पासून. आणि त्याचं जे काही प्लासेंटल फॉर्मेशन असणार आहे हे एंड होणार आहे, म्हणजे टोटल जो काही प्लासेंटा फॉर्म होतो तो एंड होतो 10 to 12 वीक पर्यंत. म्हणजे 10 to 12 वीक पर्यंत काय असणार आहे, कंप्लीट जी काही डेव्हलपमेंट आहे ही डेव्हलपमेंट कंटिन्युअसली काय झाणार आहे, रेडी होत राहणार आहे प्लासेंटा फॉर जो काही बेबी आहे त्या बेबीला प्रॉपर न्यूट्रिशन आणि प्रॉपर जे त्याचे जे काही फंक्शन्स आहे हे फंक्शन्स परफॉर्म करण्यासाठी. देन जर आपण बघितलं याची काही डेव्हलपमेंट असणार आहे प्लासेंटाची, ही जी काही डेव्हलपमेंट आहे या डेव्हलपमेंटमध्ये मोस्टली जी डेव्हलपमेंट आहे या डेव्हलपमेंटमध्ये मोस्टली काय असतात, 2 पार्ट्स इन्व्हॉल्व असतात. नंबर 1 असतो मॅटर्नल साईट, जे काही मॅटर्नल साईट आहे ही मॅटर्नल साईट इन्व्हॉल्व असणार आहे, आणि याच्यासोबतच जे काही फिटल साईट आहे ही फिटल साईट काय असणार आहे, इन्व्हॉल्व असणार आहे फॉर देर इज अ फॉर्मेशन अँड देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ प्लासेंटा. जर मॅटर्नल साईटचा आपण विचार केला तर मॅटर्नल साईट काय आहे, जर आपण टोटल प्लासेंटाचा विचार केला त्या टोटल प्लासेंटापैकी जो काही 1/6 जो काही प्लासेंटा आहे हा 1/6 प्लासेंटा कोण करतं, मॅटर्नल साईट काय करणार आहे, फॉर्म करणार आहे. म्हणजे 6 पार्ट पैकी एक जो सिंगल पार्ट असणार आहे हा सिंगल पार्ट कोण फॉर्म करणार आहे, मॅटर्नलची जी काही साईट आहे ही मॅटर्नलची साईट काय करते, फॉर्म करते. आणि जो काही फिटल साईट आहे ही फिटल साईट फॉर्म करणारे अबाउट 5 out of 6 जे काही टोटल 5 पार्ट्स असणारे प्लासेंटाचे ते म्हणजे टोटल 6 पैकी जे काही 5 पार्ट्स आहे हे कोण फॉर्म करणार आहे, फिटल साईट जी काय असणार आहे ती फिटल साईट फॉर्म करते. आता जर आपण मॅटर्नल साईट विचार केला तर मॅटर्नल साईटमध्ये कोण असणार आहे, एंडोमेट्रियल लेअर, इट मीन्स इज अ डेसिड्युआ. तो काही डेसिड्युआचा जो काही पार्ट आहे तो काय करतो, फॉर्म करतो. आणि जो काही फिटल साईट आहे या फिटल साईटमध्ये इन्क्लूड असणार आहे कोरिओनिक सॅक. कोरिओनिक सॅक, या कोरिओनिक सॅकमध्ये कोण इन्क्लूड असणार आहे, तर कोरिओनिक सॅकमध्ये आहे ॲम्निओन अँड देर इज कोरिओन. जो काही ॲम्निओनिक सॅक आहे ती ॲम्निओटिक आणि कोरिओनिक जी काही सॅक आहे या सॅकमध्ये इन्क्लूड असतो ॲम्निओन लेअर आणि देर इज अ कोरिओन लेअर. हे लेअर काय असतात, एकमेकांना अटॅच्ड असतात आणि या अटॅचमेंट नंतर काय होतं, जी काही कोरिओनिक सॅक आहे ही फॉर्म होते. आणि ही सॅक काय असते, टोटली एनक्लोज असते. म्हणजे जो काही फिटल बॉडी आहे ही फिटल बॉडी टोटली एनक्लोज असते आणि या फिटल साईडला काय असणार आहे, ती सॅक प्रेझेंट असणार आहे. देन नेक्स्ट आपण जर बघितलं, जर आपण हा डेसिड्युआचा विचार केला तर हा डेसिड्युआ 3 पार्ट
पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे, त्या डेसिडुआमध्ये 3 पार्टमध्ये जो काही फर्स्ट पार्ट असणार आहे त्या फर्स्ट पार्टला आपण म्हणतो डेसिडुआ बॅसिलिस. डेसिडुआ बॅसिलिस म्हणजे काय, जो काही युटेरस आहे ह्या युटेरसमध्ये जर तो फिटस एनक्लोज झालेला आहे, जो काही एम्ब्रिओ आहे तो काय झालेला आहे, टोटली इम्प्लांट झालेला आहे. जर या ठिकाणी इम्प्लांट झालेला असेल तर असं स्ट्रक्चर फॉर्म होणार आहे आणि या ठिकाणी काय असणार आहे, इम्प्लांटेड जो काही पार्ट असणार आहे तो पार्ट असणार आहे. म्हणजे जो काही बेबीचा जो काही एम्ब्रिओ आहे किंवा जो काही पार्ट आहे तो पार्ट काय असणार आहे, इम्प्लांटेड असणार. जो काही बॅसिलिसचा पार्ट आहे म्हणजे डेसिडुआ बॅसिलिस म्हणजे हा जो काही पोर्शन असणार आहे ज्या ठिकाणी इम्प्लांट झाला आहे त्याच्यानंतर इकडे काय असणार आहे, मायोमेट्रियमची साईड आणि हे जे काही कनेक्शन असणार आहे जिथे प्लासेंटल फॉर्मेशन होणार आहे या स्पेसला आपण म्हणणार आहे डेसिडुआ बॅसिलिस. आणि नेक्स्ट वन असणार आहे डेसिडुआ कॅप्सुलॅरिस. डेसिडुआ कॅप्सुलॅरिस म्हणजे हा जो काही स्पेस आहे ज्या साईडने काय आहे मायोमेट्रियम प्रेझेंट आहे त्या स्पेसला म्हणजे ज्या साईडला तो डायरेक्ट काय झालं त्या एरियामध्ये अटॅच झालेला आहे जो काही इम्प्लांटेड पार्ट असेल त्याला आपण म्हणणार आहे बॅसिलिस. आणि जो काही त्याला कॅप्सूल लाईक स्ट्रक्चर कव्हर करतो म्हणजे कॅप्सूलने काय करणार आहे, कव्हर करणार आहे, दॅट्स पार्ट कॉल्ड ॲज अ डेसिडुआ कॅप्सुलॅरिस. म्हणजे जे काही कॅप्सूल लाईक पोर्शन आहे त्या पोर्शनला आपण म्हणणार आहे डेसिडुआ कॅप्सुलॅरिस. आणि जो काही अनदर पार्ट आहे म्हणजे हा जो काही अनदर पार्ट रिमेनिंग आहे हा वाला अदर पार्ट ज्या पार्टमध्ये तो अटॅच नाहीये किंवा जो कॅप्सूल फॉर्म नाहीये त्या पार्टला आपण म्हणणार आहे डेसिडुआ परायटालिस. हा जो काही पार्ट असणार आहे हा काय असणार आहे, डेसिडुआ परायटालिस. हा असणार आहे डेसिडुआ कॅप्सुलॅरिस आणि हा जो काही आहे तो आहे डेसिडुआ बॅसिलिस. याला आपण अशा 3 पार्टमध्ये काय करणार आहे, डिवाइड करणार आहे. जो काही डेसिडुआ बॅसिलिसचा पार्ट आहे या डेसिडुआ बॅसिलिस पार्टमध्ये काय असणार आहे, जो काही प्लासेंटा आहे हा प्लासेंटा अटॅच्ड असणार आहे आणि जो कॅप्सुलॅरिस आहे हा काय करतो, त्या जो एम्ब्रिओ आहे त्या एम्ब्रिओला टोटली कव्हर करण्याचं काम करणार आहे. जर आपण बघितलं तर जर डेव्हलपमेंट आपण बघितलं तर डेव्हलपमेंटमध्ये ऑन 6th डे जो काही 6वा डे या 6व्या डे पासून काय होणार आहे, डेव्हलपमेंट स्टार्ट होणार आहे. आता डेव्हलपमेंट कसे स्टार्ट होणार आहे, जो काही ब्लास्टोसिस्ट आपण बघितलं होतं या ब्लास्टोसिस्टमध्ये काय होणार आहे, ज्या काही सेल्स आहे या सेल्स काय होतात, डिफरन्शिएट होतात. म्हणजे आपण जर ब्लास्टोसिस्टचं स्ट्रक्चर बघितलं तर ब्लास्टोसिस्टचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, एक कंप्लीट सर्क्युलर पोर्शन असणार आहे. त्यासोबतच काय असणार आहे, जो काही त्याच्यामध्ये कॅव्हिटी आहे ही कॅव्हिटी काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे आणि एका साईडला काय असणार आहे, टोटल अशा सेल्स असणार आहे म्हणजे इनर मास ऑफ द सेल आणि ह्या काय असणार आहे, आउटर मास ऑफ द सेल. आता हे जे काही आउटर साइड असणार आहे या आउटर साइड मधल्या सेल्सला आपण म्हणलो होतो ट्रोपोब्लास्ट. काय असणार त्या ट्रोपोब्लास्ट लेअर असणार आहे. हा जो काही ट्रोपोब्लास्ट लेअर आहे हा ट्रोपोब्लास्ट लेअर काय होतो, डिफरन्शिएट होतो इंटू देर इज अ 2 ग्रुप्समध्ये, 2 ग्रुप्समध्ये किंवा 2 पार्टमध्ये काय होणार आहे, डिफरन्शिएट होणार आहे. त्याच्यात अगेन जे काही पार्ट पडतात त्या पार्टमध्ये डिफरन्शिएट होत असताना हा टोटल काय होणार आहे, जो काही इनर मास आहे इनर लेअरमध्ये कव्हर होणार आहे आणि जो काही आउटर साईड आहे ती काय होणार आहे, आउटर लेअरमध्ये कव्हर होणार आहे. म्हणजे हा जो इनर मास एम्ब्रिओचा हा सोडून द्या, पण जो काही आउटर साईडचं कव्हरिंग आहे जे काही ट्रोपोप्लास्टिक सेल्स आहे आउटर साईडच्या या आउटर साईडच्या ट्रोपोप्लास्टिक सेल्स काय होतात, डिफरन्शिएट होतात इंटू 2 लेअर. 2 लेअरमध्ये जो काही इनर लेअर आणि जो काही आउटर लेअर असणार आहे तो जो काही इनर लेअर आहे या इनर लेअरला आपण म्हणणार आहे सायटोट्रोपोब्लास्ट. म्हणजे त्याचे जे काही सेल्स असतात या कोणत्या असणार आहे, सायटोट्रोपोब्लास्ट. आणि ज्या काही आउटर लेअरच्या सेल्स आहे त्याला आपण म्हणणार आहे सिनसायटिओ ट्रोपोब्लास्ट. आता हे दोन काय करणार आहे, मेन रोल परफॉर्म करणार आहे इन डेव्हलपमेंट ऑफ द प्लासेंटा. जो काही प्लासेंटा आहे त्याच्यामध्ये काय करणार, ही जी ट्रोपोप्लास्टिक सेल्स आहे या ट्रोपोप्लास्टिक सेल्स काय करतात, फॉर्मेशन ऑफ द प्लासेंटासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. कारण जो काही इनर जो काही मास आहे सेलचा तो इनर मास काय करतो, एम्ब्रिओ फॉर्मेशनसाठी काय करणार आहे, हेल्प करणार किंवा एम्ब्रिओ फॉर्मेशन त्याच्या थ्रू होणार आहे. आणि जो काही आउटर लेअर असणार आहे या आउटर लेअर पासून काय होणार आहे, जो काही प्लासेंटाचं फॉर्मेशन आहे ते प्लासेंटाचं फॉर्मेशन. या आउटर लेअर अगेन डिवाइड होतो इंटू द 2 टाइप. त्या 2 लेअर्स मध्ये डिवाइड होणार आहे, इनर लेअर आणि आउटर लेअर. जो काही इनर लेअर आहे, इनर लेअर दॅट्स कॉल्ड ॲज अ सायटोट्रोपोप्लास्टिक सेल्स, त्या सायटोट्रोपोप्लास्ट सेल असणार आहे. आणि जो काही आउटर लेअर असणार आहे तो असणार आहे सिनसायटिओट्रोपोप्लास्ट सेल. आता याच्या सिनसायटिओट्रोपोप्लास्ट सेल हे आउटर साइडला प्रेझेंट असतात आणि ह्या काय करणार आहे, जो काही लेअर आहे या लेअर मध्ये मल्टिप्लिकेशन करणार आहे. याच्यासोबतच जो काही इनर लेअर असणार आहे या इनर लेअर मध्ये सायटोट्रोपोप्लास्ट सेल मध्ये काय होणार आहे, रॅपिड मल्टिपल काय होणार आहे, जे काही सेल डिव्हिजन आहे ती सेल डिव्हिजन होणार आहे आणि त्याचं जे काही मास असणार आहे ते काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे जो काही काउंट आहे हा काउंट काय होणार आहे, इनर साइडला एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये काय होणार आहे, वाढत चालणार आहे. आणि त्याच्यासोबतच काय असणार आहे, आतमध्ये इथे असणार आहे कॅव्हिटी, त्या कॅव्हिटी त्याच्यावरती प्रेशर असणार आहे. मग आता या ज्या काही सेल्स आहे या सेल्स जर इन्क्रीज होतात तर यांना काही वाढण्यासाठी किंवा जो काही एरिया आहे तो जास्त लागणार आहे. आणि तो एरिया लागण्यासाठी त्या काय करतात, जो काही आउटर सेल्स आहे या काही आउटर लेअर आहे, ह्या आउटर लेअरवरती काय करतात, प्रेशर टाकायला सुरुवात करतात. आता ज्या वेळेला ते आउटर लेअरवरती काय करणार आहे, प्रेशर टाकणार आहे, त्याला आपण म्हणतो मायग्रेशन. ज्या काही सेल्सचं मायग्रेशन होतं त्या मायग्रेशनमुळे काय होणार आहे, जो काही आउटर लेअर आहे हा आउटर लेअर
लेअर म्हणजे आउटर ज्या काही सेल्स आहे या काय होतात स्ट्रेच व्हायला स्टार्ट होतात आणि ड्यू टू दॅट काय होणार आहे जो काही आउटर लेअर आहे आउटर मेम्ब्रेन आहे हा काय होतो लूज व्हायला स्टार्ट होतो. देन जो काही मल्टीन्यूक्लिएटेड मास फॉर्मेशन असणार आहे हे आतमध्ये हे काय होणार आहे कम्प्लिटली डेव्हलपच होत चालणार आहे. म्हणजे जो काही इनर लेअर आहे हा इनर लेअर काय होणार आहे वाढतच चालणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे जो काही इनर मोस्ट लेअर आहे ह्या इनर लेअरमध्ये एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ सेल्स होणार आहे ड्यू टू दॅट मायग्रेशन ऑफ द सेल्स होणार आहे. म्हणजे जो काही सेल्स आहे ते काय होतात मायग्रेट होत चालतात आणि आउटर लेअरवरती स्ट्रेचिंग करत चालणार आहे. देन जो काही आउटर लेअर आहे या आउटर लेअरवरती काय होणार आहे इन्वेड होणार आहे आणि ड्यू टू दॅट ही सेल काय होणार आहे जो काही एंडोमेट्रियल लेअर आहे म्हणजे हा जो काही लेअर आहे हा एंडोमेट्रियलचा या एंडोमेट्रियल लेअरमध्ये काय होणार आहे इन्वेड होत चालणार आहे. आता या इन्वेड होत चालता चालता काय होणार आहे जो काही आउटर लेअर आहे हा आउटर लेअर काय करतो एक फिंगर लाईक प्रोजेक्शन स्टार्ट करतात फॉर्मेशनसाठी. म्हणजे इथून काय होणार आहे असे फिंगर लाईक प्रोजेक्शन फॉर्म होण्यासाठी स्टार्ट होणार आहे जो काही आउटर लेअर असणार आहे त्या आउटर लेअरपासून आणि त्यालाच आपण म्हणणार आहे बॅसिलाई. त्याला आपण म्हणतो बॅसिलाई. देन जर आपण बघितलं तर हे जे काही आउटर लेयर्स आहे हे आउटर लेयर्स काय करतात इन्वेड होत चालतात एंडोमेट्रियम मध्ये. एंडोमेट्रियलचा जो काही लेअर आहे या एंडोमेट्रियल लेअर मध्ये काय होणार ते टोटली इन्वेड होत चालणार आहे आणि ड्यू टू दॅट इन्वेजन काय होणार आहे इथे जे काही स्मॉल गॅप्स फॉर्मेशन होणार. हे जे गॅप्स फॉर्मेशन दिसतं आपल्याला हे गॅप्स फॉर्मेशन तिथे काय आहे आपल्याला दिसणार आहे. या गॅप्स फॉर्मेशन सोबत जे काही फिंगर लाईक प्रोजेक्शन ते काय होतं जो काही एंडोमेट्रियल लेअर आहे ह्या एंडोमेट्रियल लेअर मध्ये इन्वेड होत चालतं आणि ड्यू टू दॅट इथं काय होणार आहे स्मॉल अमाऊंट ऑफ ब्लिडिंग स्टार्ट होणार आहे. म्हणजे काय ब्लड येणार आहे आणि हा जो काही गॅप आहे हा गॅप काय होणार आहे जो काही ब्लड आहे ह्या ब्लडने काय होणार आहे फुलफिल होणार आहे टोटली. म्हणजे आज काय होणार तो फुलफिल होईल जे काही ब्लड येणार आहे त्या ब्लडने हा जो गॅप आणि ह्या गॅप हे जे काही ब्लड आहे या ब्लडला आपण म्हणणार आहे युटेरो प्लासेंटल जे काही सर्क्युलेशन असणार आहे हे युटेरो प्लासेंटल सर्क्युलेशन स्टार्ट होणार आहे. दॅट्स कॉल्ड ॲज अ फर्स्ट युटेरो प्लासेंटल सर्क्युलेशन. जो काही प्लासेंटाचं फॉर्मेशन हे बॅसिलायने काय केलं फॉर्मेशन केलं म्हणजे जो काही आउटर लेअर आहे आउटर लेअरने काय केलं फॉर्मेशन केलं आणि त्या फॉर्मेशनमुळे काय झालं तिथे थोडासा गॅप फॉर्म झाला आणि ड्यू टू दॅट गॅप त्या गॅपमध्ये काय झालं जे काही ब्लड आहे ते ब्लड फिल झालं आणि त्या ब्लड फिल झाल्यानंतर जो काही गॅप असणार आहे तिथून काय होणार आहे जे काही ब्लडचे न्यूट्रिएंट असणार आहे ते न्यूट्रिएंट काय होणार आहे पास होणार आहे आणि त्यालाच आपण म्हणणार आहे युटेरो प्लासेंटल सर्क्युलेशन. म्हणजे हे झालं जो काही आपला प्लासेंटा आहे या प्लासेंटाचं फॉर्मेशन म्हणजे इन्वेजन प्लासेंटाचं झालेलं आहे. प्लासेंटा फॉर्मेशन स्टार्ट झालेलं आहे. जर आपण हा प्लासेंटा बघितला तर हा प्लासेंटा काय होत जाणार आहे आता इथून पुढे मॅच्युअर होत जाणार आहे आणि त्याचं जे काही मॅच्युरेशन असणार आहे ते टिल जो काही आपला 12 वीक्स आहे या 12 वीक्स पर्यंत काय होणार आहे टोटल मॅच्युरेशन होणार आहे. पण तरी पण त्याच्यामध्ये काय होणार आहे डिपोजिशन ऑफ द न्यूट्रिएंट होणार आहे कॅल्शियम होणार आहे ते आपण पुढे बघणार आहे काय काय होणार आहे. देन नेक्स्ट आता हे झालं प्लासेंटल डेव्हलपमेंट आणि आता जो की नेक्स्ट पॉईंट आहे आपला दॅट इज दी प्लासेंटा. हा प्लासेंटा आपण काय काय लर्न करणार आहे. जर आपण प्लासेंटा बघितला तर प्लासेंटा कसा असणार एक ऑर्गन जो काय होतो ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी डेव्हलप होतो. पण तो जो प्लासेंटा आहे त्या प्लासेंटाचा जो काही साईज शेप काय असणार आहे ते आपल्याला इथे लर्न करायचं आहे. देन नेक्स्ट आहे देयर इज अ प्लासेंटा. प्लासेंटाचा जर आपण शेप बघितला तर तो शेप असणार आहे डिस्कॉइड इन शेप. डिस्कॉइड म्हणजे काय तर जो काही डिस्क लाईक शेप असतो तो डिस्क लाईक काय असणार असा त्याचा शेप असणार आहे. म्हणजे या टाईपमध्ये असा त्याचा शेप असणार आहे डिस्कॉइड इन अ शेप. एक हाफ मून लाईक स्ट्रक्चर कसं असतं त्या हाफ मून लाईक स्ट्रक्चर सारखा तो दिसणार आहे आपल्याला. त्याला आपण म्हणणार आहे डिस्क लाईक शेप ऑर देयर इज अ डिस्कॉइड इन शेप. त्याचा जो काही सेंटर पॉईंट असणार आहे या सेंटर पॉईंटला अटॅचमेंट असणार आहे जो काही आपला अंबिलिकल कॉर्ड आहे त्या अंबिलिकल कॉर्डचे. आणि जो काही आउटर त्याचा जो एरिया आहे हा आउटर एरियाला काय असणार आहे अशा बॅसिलाई फॉर्मेशन असणार आहे. असे काय असणार आहे लोब्स असणार आहे जे काय होतात एंडोमेट्रियम लेअर सोबत काय होणार आहे अटॅच्ड होणार आहे आणि तिथून काय होणार आहे जे काही युटेरो प्लासेंटल सर्क्युलेशन हे युटेरो प्लासेंटल सर्क्युलेशन त्याच्यामध्ये होणार आहे. सो जर आपण हा प्लासेंटा बघितला तर प्लासेंटा काय डिस्कॉइड इन शेप तर त्याचा आपण डायमीटर मेजर केला तर डायमीटर काय असणार आहे डायमीटर इज अबाउट 15 to 20 सेंटीमीटर. 15 ते 20 सेंटीमीटर काय असणार त्याचा डायमीटर प्रेझेंट असणार आहे. जर आपण त्याच्या थिकनेसचा विचार केला किती थिक असणार आहे तो त्याचा थिकनेस असणार आहे अबाउट 2.5 सेंटीमीटर. 2.5 सेंटीमीटर पण कुठे जो काही सेंटर ऑफ द प्लासेंटा असणार आहे या सेंटर ऑफ द प्लासेंटामध्ये 2.5 सेंटीमीटर असणार आहे आणि ॲट दी एजेस तो काय होत चालणार आहे नॅरो होत चालणार आहे. एजेसला कसं असणार आहे तो नॅरो. का बरं नॅरो कारण जो काही सेंटर पोर्शन आहे प्लासेंटाचा तो सेंटर पोर्शन काय असतो थिक असतो आणि जो काही त्याचा एजेसचा पोर्शन आहे या एजेसच्या पोर्शनमध्ये जे काही सर्क्युलेशन असणार हे सर्क्युलेशन काय असतं कम्प्लिटली अब्सेंट असतं. म्हणजे जो काही इनर मास असणार या इनर मास सोबतच काय असणार त्याचं सर्क्युलेशन असणार आहे आणि जे काही एजेस आहे या एजेस सोबत त्याचं कोणतंही सर्क्युलेशन नसतं जेणेकरून जे काही प्लासेंटा आहे तो नॅरो होत चालतो त्याच्या एजेसला. देन नेक्स्ट आहे जर आपण त्याचं नेचर बघितलं तर नेचर कसं असणार आहे नेचर इज स्पॉन्जी. स्पॉन्जी नेचरचा असतो म्हणजे स्पंज लाईक नेचर आहे त्याचं एकदम सॉफ्ट तो असणार आहे. त्या स्पॉन्जी सोबत तो हिमोकोरियन
हिमोकोरियल म्हणजे काय का त्याच्यामध्ये काय होणार आहे, जो काही ब्लड आहे या ब्लडचं सर्क्युलेशन होणार आहे, बिकॉज ऑफ दॅट तो काय असणार हिमोकोरियल. जर आपण त्याच्या मॅटर्नल सरफेसचा विचार केला तर मॅटर्नल जे काही सरफेस असणार आहे हा सरफेस आहे मॅटर्नल सरफेस. या मॅटर्नल सरफेस तो असणार आहे आपल्याला रेड कलर मध्ये दिसणार आहे. मॅटर्नल सरफेस रेड कलर मध्ये आपल्याला दिसतो. आणि जो काही फिटल सरफेस आहे हा फिटल सरफेस काय एकदम सॉफ्ट आणि एकदम काय असणार आहे शायनी सरफेस आपल्याला दिसणार आहे. देन नेक्स्ट जर आपण याचा वेट बघितलं तर वेट इज अबाउट 500 ग्रॅम, 500 ग्रॅम पर्यंत काय असणार त्याचं वेट असणार आहे. आता हे जे काही वेट आहे हे वेट काय होतं व्हॅरी होतं डिपेंडिंग ऑन द फिटलचं जो काही ग्रोथ आहे त्या फिटसच्या ग्रोथनुसार. जर आपण बघितलं तर जो काही फिटस आहे म्हणजे जो काही प्लासंटा आहे हा प्लासंटा काय करतो, जो फिटस आहे त्या फिटसला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतो, सोबत सोबत काय करणार आहे स्वतःचं पण काय करणार आहे जो काही वेट आहे ते वेट गेन करणार आहे. म्हणजे जर आपण प्लासंटा हॅज टू फिटस जर बघितलं, प्लासंटा हॅज टू फिटस, तर जो काही फिटस आहे तो फिटस म्हणजे तो फिटसचं वेट काय असणार आहे 6 टाइम ग्रेटर असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू दॅट इज अ प्लासंटा. प्लासंटापेक्षा 6 टाइम काय असणार आहे ग्रेटर किंवा हाय वेट असणार आहे त्या बेबीचं. देन नेक्स्ट जर आपण बघितला तर जो काही युटेरस जो काही एंडोमेट्रियमचा जो काही लेअर आहे या एंडोमेट्रियमच्या लेअरमध्ये अबाउट 30% जो काही एरिया आहे हा 30% एरिया का कोण ऑक्युपाय करतं, हा प्लासंटा काय करणार आहे ऑक्युपाय करणार आहे. म्हणजे जो काही एंडोमेट्रियमचा लेअर जर आपण टोटल 100% मध्ये मेजर केला तर त्याच्यापैकी जो काही 30% लेअर आहे हा 30% लेअर कोण कव्हर करणार आहे, हा जो काही प्लासंटा आहे हा प्लासंटा काय करतो टोटली कव्हर करतो. आणि हा काय नॉर्मली प्लासंटाचा आपले जे काही मेजरमेंट आहे हे नॉर्मल मेजरमेंट प्लासंटाची झाली. सो जर आपण डेफिनेशन बघितले तर डेफिनेशन काय असणार आहे, प्लासंटा इज अ ऑर्गन विच डेव्हलप्स ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी. म्हणजे असा एक ऑर्गन जो काय करतो प्रेग्नन्सीच्या टाइम मध्ये काय होणार आहे डेव्हलप होणार आहे आणि विच प्रोव्हाइड्स द इम्पॉर्टंट फंक्शन्स किंवा जे काही व्हायटल फंक्शन्स आहे ते व्हायटल फंक्शन काय करतो प्रोव्हाइड करतो टू दी जो काही डेव्हलपिंग फिटस आहे त्या डेव्हलपिंग फिटस मध्ये. किंवा अनदर वन काय असणार आहे, प्लासंटा इज द कनेक्शन बिटवीन द बेबी अँड दी मदर्स युटरस. मदरच्या युटरसला आणि बेबी मधलं काय असणार आहे वन टाइप ऑफ कनेक्शन असणार आहे आणि ते काय करतं इम्पॉर्टंट व्हायटल रोल काय करतं प्ले करतं ड्युरिंग द टाइम ऑफ ड्युरिंग द टाइम ऑफ जे काही प्रेग्नन्सी आहे ती. देन आपण जर याचे सर्फेसेस बघितले तर सर्फेसेस मध्ये जसं सांगितलं मी तुम्हाला की जो काही मॅटर्नल सर्फेस आहे हा मॅटर्नल सर्फेस आपल्याला बघायला भेटतो. म्हणजे हा जो काही सर्फेस असणार मॅटर्नल साईडचा जो युटरस सोबत काय झाला अटॅच झाला दॅट्स कॉल्ड ॲज अ मॅटर्नल सर्फेस. आणि जो काही फिटल साईडला असणार आहे त्या दॅट्स कॉल्ड ॲज अ फिटल सर्फेस. म्हणजे ज्याच्यामध्ये इथं काय असणार आहे जो काही फिटस आहे हा फिटस काय करतो ग्रो करणारे तो असणार आहे फिटल सर्फेस. सो जर आपण विचार केला तर जो काही फिटल सर्फेसच्या साईडने जो काही एरिया आहे या एरियामध्ये काय असणार आहे ॲमनिओटिक फ्लुइड असणार आहे. आणि जो काही फिटसचा जो काही साईड आहे या साईडला जो एरिया प्रेझेंट असणार आहे जे सॅक प्रेझेंट असणार आहे दॅट्स कॉल्ड ॲज ॲमनिऑन. म्हणजे ॲमनिओटिक सॅक असणार आहे आणि त्याला आपण काय म्हणतो ॲमनिऑन. आणि ॲमनिऑन जो आहे तो ॲमनिऑन कोणासोबत कनेक्ट असणार आहे कोरिओन सोबत. म्हणजे ॲमनिऑन आणि कोरिओन तिथं प्रेझेंट असणार आहे. आणि हा जो काही सरफेस आहे हा सरफेस एरिया तो फिटल साईडला आहे त्याला आपण म्हणून म्हणतो फिटल सरफेस. त्याला आपण फिटल सरफेस असं म्हणणार आहे. सो जर आपण फिटल सरफेसचा विचार केला तर फिटल सरफेस काय, फिटल सरफेस इज अ स्मूथ. कसा सरफेस दिसणार आहे आपल्याला स्मूथ सरफेस दिसणार आहे. म्हणजे एकदम स्मूथ असणार आहे. त्याच्यासोबतच काय तो असणार आहे शायनी सरफेस. जो काही शाईन आहे त्याची ती शाईन काय असणार आहे एक्सेसिव्ह असणार आहे ॲज कम्पेअर टू मॅटर्नल साईड. आणि कॉन्टॅक्टेड विथ देर इज अ फिटस. जो काही फिटल बॉडी आहे या फिटल बॉडी सोबत तो काय असणार आहे कॉन्टॅक्टेड असणार आहे विथ देर इज अ जो काही ॲमनिऑन आहे हा ॲमनिऑन काय असणार त्याला अटॅच असणार आहे. म्हणजे विथ अटॅच्ड विथ ॲमनिऑन. जो काही ॲमनिऑन आहे या ॲमनिऑन सोबत तो अटॅच असणार आहे. जर आपण विचार केला तर हा जो काही फिटल सरफेस आहे हा फिटल सरफेस काय असणार आहे म्हणजे जो काही लेअर आहे प्लासंटाचा याच्यासोबत काय असणार तो टोटली स्मूथ असणार आहे. त्याच्यासोबत तो काय असणार आहे शायनी असणार आहे. आणि जो काही ॲमनिऑन आहे या ॲमनिऑन सोबत तो काय असणार आहे अटॅच असणार आहे. जर आपण याचा कलरचा विचार केला तर हा याचा जो काही कलर असतो तो ग्रे कलरचा आपल्याला दिसणार आहे. म्हणजे ग्रेइश कलरमध्ये आपल्याला तो बघायला भेटू शकतो. देन जो काही प्लासंटाचे म्हणजे जो काही फिटल सरफेस आहे हा फिटल सरफेसला काय असणार आहे नंबर ऑफ ब्लड व्हेजल्स आपल्याला बघायला भेटतात. म्हणजे जो काही मॅटर्नल सरफेस आहे या मॅटर्नल सरफेसला आपल्याला लोब्स भेटणार आहे. पण हा जो काही प्लासंटल सरफेस आहे जो काही फिटल साईडला आहे या सरफेस आपल्याला इथे काय असणार आहे अशा ब्लड व्हेजल्स डेव्हलप झालेल्या बघायला भेटू शकतात. देन नेक्स्ट असणार आहे मॅटर्नल सरफेस. म्हणजे जो काही मॅटर्नल साईडचा सरफेस आहे या मॅटर्नल सरफेसचं काय करायचं आपल्याला स्टडी करायचं. जर मॅटर्नल सरफेस बघितला तर मॅटर्नल सरफेस काय इकडे आपल्याला दिसतं असं लोब्युलर स्ट्रक्चर आहे. म्हणजे हा स्मूथ नसणार आहे. हा कसा असणार मॅटर्नल सरफेस एकदम रफ असणार आहे.
काय रफ आपल्याला दिसतोय. आता जर आपण याचा कलरचा विचार केला तर कलर काय असणार आहे, रेड कलरमध्ये तो आपल्याला बघायला भेटतो. बिकॉज जो काही सरफेस एरिया आहे हा सरफेस एरिया कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये, ब्लडच्या कॉन्टॅक्टमध्ये. बिकॉज ऑफ दॅट द मॅटर्नल सरफेस एरिया जो काही असणार आहे तो काय असणार आहे, रेड इन अ कलर. याच्यासोबतच त्याच्यावरती काय असणार आहे, असे स्मॉल 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 काय असणार आहे, ग्रेइश स्पॉट असणार आहे मॅटर्नल सरफेस एरियाला. काय दिसणार आपल्याला, ग्रे स्पॉट आपल्याला बघायला भेटणार. आता ग्रे स्पॉट कावर बघायला भेटतात, ड्यू टू देयर इज अ डिपोजिशन ऑफ कॅल्शियम. म्हणजे की कॅल्शियम आहे मदरच्या ब्लड मधलं, हे कॅल्शियम काय होतं या ठिकाणी डिपॉझिट होतं, म्हणून काय बघायला भेटतं आपल्याला. जे काही ग्रे स्पॉट आहेत हे ग्रे स्पॉट आपल्याला तिथे बघायला भेटतात. त्याच्यासोबतच हा जो काही लेअर दिसतोय आपल्याला, म्हणजे असं लोब्युलर लेअर आहे, जे काय असे नोड्यूल्स आपल्याला दिसत आहे, तो काय असा आहे, लोब लाईक स्ट्रक्चर आहे. म्हणजे तिथे काय आहे, लोब्स प्रेझेंट आहे. किती लोब्स असतात तर अबाउट 16 to 20 लोब्स, म्हणजे 60 ते 20 काय लोब्स इथे आपल्याला बघायला भेटणार आहे प्लासेंटाच्या मॅटर्नल सरफेस एरियाकडे. त्याच्यासोबतच जो काही प्लासेंटाचा एरिया आपण बघितलं की तो 1:5 म्हणजे जो काही टोटल प्लासेंटा आहे त्याच्यापैकी जो काही 1% एरिया आहे हा काय करतो, मॅटर्नल सरफेसने बनलेला आहे. देन जर आपण विचार केला तर हा काय असणार आहे, हा सुद्धा स्पॉन्जी नेचरचा आपल्याला दिसतो. स्पॉन्जी नेचरचा का बरं दिसणार मॅटर्नल सरफेस, कारण तिथून काय होणार आहे, जे काही ब्लड आहे ते ब्लड काय करायचं, तिथून फिल्ट्रेट करायचं आहे, पास करायचं आहे, आणि पास होतं आणि जे काही मॅटर्नल ब्लड आहे जे काही फिटल ब्लड आहे हे काय होणार आहे, फिल्टर होणार आहे. आणि ड्यू टू दॅट जे काही मदरचं ब्लड आहे ते पास होण्यासाठी आपण काय करतो, तो जो एरिया असतो तो एरिया स्मूथ नेचरचा असतो. जर आपण त्याची अटॅचमेंट बघितली, म्हणजे हा जो काही प्लासेंटा आहे हे झाले सरफेसेस, या सरफेसेस नंतर जो काही प्लासेंटा आहे जर अटॅचमेंट आपण जर बघत असेल तर जी काही अटॅचमेंट आहे ती आपल्याला कुठे बघायला भेटते, ॲट द इज अ फंडस एरिया. जो काही फंडसचा एरिया आहे, फंडस एरियामध्ये काय असणार आपल्याला त्याची अटॅचमेंट बघायला भेटणार. आता का बरं अटॅचमेंट, तर जो काही आपण बघितला पोस्टेरियर सरफेसमध्ये काय होणार आहे, इम्प्लांटेशन ऑफ द फिटस होणार आहे. पण त्या पोस्टेरियर सरफेस म्हणजे अप्पर आणि पोस्टेरियर सरफेसमध्ये इम्प्लांटेशन होते, त्या इम्प्लांटेशन सोबत जो काही प्लासेंटल फॉर्मेशन असणार हे काय असणार आहे, अप्पर साईडला असणार आहे. आणि अप्पर साईड जसं की आपल्याला माहितीच आहे, जो काही युटरस आहे हा पिरामिड शेप युटरसमध्ये जो काही अप्पर साईड या ठिकाणी जर इम्प्लांटेशन होत असेल बॅक साईडला, तर अप्पर साईडला काय होणार आहे, जे काही प्लासेंटा आहे हे प्लासेंटाचं फॉर्मेशन होणार आहे. बिकॉज ऑफ दॅट द अटॅचमेंट ऑफ द प्लासेंटा इज ऑलवेज ॲट अ फंडल साईड. जो काही फंडस आहे त्या फंडस सोबत काय असणार आहे, अटॅचमेंट असणार. आता ही अटॅचमेंट टाईटली कसे असणार आहे, तर जे काही अँकरिंग त्याचे जे विलायस आहे, हे जे काही लोब्स आहे हे लोब्स काय करतात, अटॅच होतात त्या युटरस सोबत, किंवा जे काही एंडोमेट्रियल लेअर आहे त्याच्यासोबत काय होणार आहे, टाईटली अटॅच होणार आहे. आणि ड्यू टू दॅट जो काही प्लासेंटा आहे तो काय असणार आहे, प्रॉपरली अटॅच असणार आहे. जर आपण याच्यामध्ये विचार केला तर याच्यामध्ये होणार आहे सर्क्युलेशन. जसं आपण फिटल सर्क्युलेशन बघितलं त्याच टाईपने काय होणार आहे, हे जे काही प्लासेंटा आहे या प्लासेंटामध्ये पण सर्क्युलेशन परफॉर्म होतं. आणि त्याच्यामध्ये 2 टाईपचे सर्क्युलेशन असणार आहे. नंबर 1 जो काही फिटस आहे या फिटाच्या साईडने येणारं जे काही सर्क्युलेशन आहे, या फिटाच्या साईडने येणारं सर्क्युलेशनला आपण म्हणणार आहे फिटल सर्क्युलेशन, म्हणजे फिटो प्लासेंटल सर्क्युलेशन. फिटो प्लासेंटल सर्क्युलेशन. आणि जे काही मॅटर्नल साईडचं सर्क्युलेशन आहे त्याला आपण म्हणणार आहे जे काही मॅटर्नल साईड सर्क्युलेशन आहे त्याला आपण म्हणणार आहे युटेरो प्लासेंटल सर्क्युलेशन. युटेरो प्लासेंटल सर्क्युलेशन म्हणजे असं सर्क्युलेशन बिटवीन देर इज जो काही युटरस आहे आणि युटरस आणि प्लासेंटाचं जे काही सर्क्युलेशन असणार आहे त्याला आपण म्हणतो युटेरो प्लासेंटल सर्क्युलेशन. आता हे जे युटेरो प्लासेंटल सर्क्युलेशन याचा जर आपण विचार केला तर एका मिनिट म्हणजे जे टोटल नंबर ऑफ अमाऊंट ऑफ ब्लड जे असणार आहे मदरचं ते युटेरो प्लासेंटल सर्क्युलेशनमध्ये असणार आहे. आणि याच्यासोबतच जे काही 500 ml ब्लड काय असणार याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. म्हणजे टोटल जे काही ब्लड आहे हे किती असणार आहे, ते 500 ml असणार आहे. आणि हे 500 ml ब्लड काय करतं, 4 टाइम्स काय करणार आहे, मूव्ह करणारे इन 1 मिनिट. जो काही 1 मिनिटचा टाइम पिरियड आहे या पर मिनिटमध्ये काय होणार आहे, एक्सचेंज होणार आहे. म्हणजे 500 ml ब्लड काय होतं, फ्लो होतं पर मिनिटमध्ये. म्हणजे पर मिनिटमध्ये ते 4 टाइम्स काय करणार आहे, तिथून फ्लो करणार आहे. जर आपण विचार केला तर हे जे काही ब्लड असणार आहे हे ब्लड कसं असणार आहे, टोटली ऑक्सिजनेटेड ब्लड असणार आहे. म्हणजे एका साईडमधून एंटर करणार आहे आणि जे काही ब्लड फिटल ब्लड आहे त्या फिटल ब्लडमध्ये डिऑक्सिजनेटेड कंपोनंट काय होणार आहे, घेऊन तो वापस जाणार आहे. जर आपण फिटलचा विचार केला फिटोप्लासेंटल सर्क्युलेशनचा, तर जे काही फिटोप्लासेंटल सर्क्युलेशन या फिटोप्लासेंटल सर्क्युलेशन मध्ये काय होणार आहे, जे काही कंपोनंट आहे हे कंपोनंट काय होतात, एक्सचेंज होतात. आणि हे दोन्ही काय होतात, जे काही ब्लड्स आहे हे ब्लड्स काय करतात, अपोजिट डायरेक्शनने काय करणार आहे, ट्रान्सफर करणार आहे. म्हणजे या साईडने काय होणार आहे, जे काही फिटलचं ब्लड आलेले डिऑक्सिजनेटेड, हे डिऑक्सिजनेटेड ब्लड पास होणार आहे टू देयर इज अपोजिट डायरेक्शन ऑफ देयर इज अ मदर जे काही ब्लड आहे त्या मदरच्या ब्लडच्या अपोजिट डायरेक्शनने काय होणार, ते पास होणार आहे. देन नेक्स्ट ऑक्सिजनेटेड बनून काय होणार आहे, फिटल बॉडीमध्ये किंवा जो काही अम्बिलिकल कॉर्ड आहे या अम्बिलिकल कॉर्डकडे पास केलं जाणार आहे. देन
हे झालं पूर्ण टोटल फिटो प्लासेंटा सर्क्युलेशन. देन नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट फंक्शन्स ऑफ द प्लासेंटा. जो काही प्लासेंटा आहे या प्लासेंटाचे फंक्शन्स. आता प्लासेंटा मेनली काय आहे, मेनली प्लासेंटाचे 4 फंक्शन्स असणार आहे. ते 4ही फंक्शन काय करतो प्लासेंटा परफॉर्म करतो. नंबर 1 फंक्शन असणार आहे प्लासेंटाचं, देयर इज एक्सचेंज ऑफ मटेरियल. एक्सचेंज ऑफ मटेरियल. आता एक्सचेंज ऑफ मटेरियल मध्ये तो कोणतं मटेरियल एक्सचेंज करणार आहे, तर त्याच्यामध्ये मोस्टली काय होणार आहे, जे काही एक्सचेंज करणार आहे त्याच्यामध्ये असणार आहे नंबर 1 न्यूट्रिएंट. जे काही न्यूट्रिएंट आहे या न्यूट्रिएंटचं काय करणार आहे, तो एक्सचेंज करणार आहे. म्हणजे जे काही फिटस आहे या फिटसला काय करायचं आहे, ग्रो करायचं आहे. आणि ते ग्रो करण्यासाठी जी काही फिटसची नीड आहे त्या फिटसच्या नीड काय करणार आहे, फुलफिल करणार आहे. आता हे न्यूट्रिएंट मध्ये इन्क्लूड होणार आहे जे काही ग्लुकोज असणार आहे, हे ग्लुकोज काय करणार आहे, तो शिफ्ट करणार आहे. आता ग्लुकोजमध्ये काय, तर नॉर्मली जे काही मदरचं ब्लड आहे, ह्या मदरच्या ब्लडमध्ये जे काही ग्लुकोजची अमाऊंट ही काय असणार आहे, हाय अमाऊंट असणार आहे. आणि ही हाय अमाऊंट काय करते, बेबीच्या बॉडीमध्ये सिंपल डिफ्युजन मेथड थ्रू काय होणार आहे, पास होणार आहे. त्याच्यासोबतच जे काही अमायनो ऍसिड आहे, अमायनो ऍसिड पण काय केलं जातं, बेबीला प्रोव्हाइड केलं जातं. आता हे जे अमायनो ऍसिडचं ट्रान्सपोर्टेशन असणार आहे, एक्सचेंज असणार आहे, या एक्सचेंजमध्ये जे काही अमायनो ऍसिड आहे हे मदरच्या बॉडीमध्ये काय असतात, कमी असतात ॲज कम्पेअर टू फिटल बॉडी. आणि हे काय करतात मग ऍक्टिव्हली ट्रान्सपोर्टेशन होतं. ऍक्टिव्हली म्हणजे काय, का विथ देर इज एनर्जी. जे काही प्रोटीन मॉलिक्यूल किंवा एन्झाईम मॉलिक्यूल्स आहे, हे एन्झाईम मॉलिक्यूल काय करतात, जे काही अमायनो ऍसिड्स आहे या अमायनो ऍसिड्सला कॅरी करतात मदर बॉडीकडून फिटल बॉडीकडे. त्याच्यासोबतच नेक्स्ट असणार आहे देर इज अ फॅटी ऍसिड. फॅटी ऍसिड म्हणजे जे काही इसेन्शियल फॅटी ऍसिड्स आहे, हे इसेन्शियल फॅटी ऍसिडचं काय असणार, जे काही प्रमाण आहे ते काय होतं, फास्टली काय होणार, रॅपिडली ते ट्रान्सफर होणार टू द फिटल बॉडी. आणि जे काही नॉन इसेन्शियल सबस्टन्सेस किंवा नॉन इसेन्शियल जे काही फॅटी ऍसिड आहे हे काय होतात, थोडेसे लेस अमाऊंटमध्ये काय होणार आहे, बेबीला प्रोव्हाइड केले जाणार. कारण बेबीच्या बॉडीमध्ये पण काय होणार आहे, जे काही नॉन इसेन्शियल फॅटी ऍसिड्स आहे हे तयार होणार आहे किंवा फॉर्म होणार आहे. देन नेक्स्ट जर आपण बघितलं तर याच्यामध्ये जे काही बाकीचे अदर न्यूट्रिएंट्स असणार आहे, जसं की वॉटर असेल, त्याच्यानंतर जे काही सोल्युबल वॉटर सोल्युबल जे काही विटॅमिन्स आहे, हे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स पण काय केलं जाणार आहे, बेबीला पास केलं जाणार आहे. वॉटर अँड वॉटर सोल्युबल विटॅमिन याच्यासोबतच काय पास केलं जाणार आहे, जे काही इलेक्ट्रोलाइट आहे हे इलेक्ट्रोलाइट पण काय केलं जाणार आहे, पास केलं जाणार आहे बेबीला. कारण बेबीचं जे काही फॉर्मेशन आहे हे बेबीचं फॉर्मेशन काय झालं पाहिजे, प्रॉपरली झालं पाहिजे. आणि हे प्लासेंटा काय करतो, हे न्यूट्रिएंट काय करतो, पास करतो बेबीला. याच्यासोबतच सेकंड वन फंक्शन असणार आहे गॅसेस एक्सचेंज, म्हणजेच काय, रेस्पिरेटरी फंक्शन. रेस्पिरेटरी मध्ये जे काही गॅसेस आहे, गॅसेस बिटवीन द ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं काय होणार आहे, एक्सचेंज होणार आहे. आता हे एक्सचेंज जे होतं हे टोटली सिंपल डिफ्युजन मेथडने होणार आहे. सिंपल डिफ्युजन म्हणजे काय, तर जे काही हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन जे काही ट्रान्सपोर्टेशन असतं हे प्लासेंटा थ्रू होणार आहे. कारण मदरची जे काही ऑक्सिजनेटेड बॉडी त्याच्यामध्ये जो काही ऑक्सिजनची अमाऊंट असणार आहे ती हाय असणार आहे ॲज कम्पेअर टू फिटल बॉडी. म्हणून तिथून काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे जो काही ऑक्सिजन आहे तो मदरच्या बॉडीतून फिटल बॉडीमध्ये म्हणजे प्लासेंटामध्ये. त्याच्यासोबतच जो काही फिटस आहे या फिटसच्या बॉडीमधून जो काही आपला कार्बन डायऑक्साईड हा काय होतो, पास होतो मॅटर्नल ब्लड मध्ये. आणि इथं काय होणार आहे, जे काही रेस्पिरेटरी फंक्शन आहे ते परफॉर्म होणार आहे बाय द सिंपल डिफ्युजन मेथड. देन नेक्स्ट असणार आहे एक्सक्रिटरी फंक्शन. आता एक्सक्रिटरी मध्ये काय, जे काही क्रिएटिन आहे बेबीच्या बॉडीमध्ये क्रिएटिनाइन फॉर्म झालेलं आहे, ते क्रिएटिन काय करायचं, एक्सिट आउट करायचं. त्याच्यासोबतच जो काही युरिया असेल, युरिक ऍसिड असेल, हे सगळं काय करायचं, एक्सिट आउट करायचं. मेटाबॉलिक जे काही वेस्ट आहेत हे वेस्ट काय होतात, ब्लड थ्रू ट्रान्सफर होतात मॅटर्नल ब्लडमध्ये. आणि ते काय होणार आहे, एक्सक्रिटरी फंक्शन काय करणार आहे, तो परफॉर्म करणार आहे प्लासेंटा. देन नेक्स्ट फंक्शन असणार आहे एंडोक्राइन फंक्शन. आता एंडोक्राइन फंक्शन मध्ये जो काही प्लासेंटा आहे हा प्लासेंटा काय करतो, एंडोक्राइन फंक्शनचं रोल प्ले करणार आहे. कारण तो जो काही आहे तो काय करतो, एचसीजी हार्मोन काय करणार आहे, सिक्रेट करणार आहे. एचसीजी सोबत इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन पण काय करतो, सिक्रेट करतो. आणि त्या सिक्रेशन्समुळे काय होणार आहे, आपण त्याला म्हणणार आहे एंडोक्राइन फंक्शन जे काही आहे ते परफॉर्म करणार. आता एचसीजी फॉर द इज होल्डिंग दी प्रेग्नन्सी, तो काय करणार आहे, जो काही हार्मोन आहे तो सिक्रेट करणार आहे, ह्युमन कोरियोनिक गोनाडोट्रोपिन. आणि तो काय करतो, हे जे हार्मोन्स आहे हे हार्मोन्स ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी काय करणार आहे, इम्पॉर्टंट असणारे जे काही प्रेग्नन्सी साईन आहे आणि जे काही फिटल डेव्हलपमेंट आहे त्यासाठी इम्पॉर्टंट असल्यामुळे जो काही प्लासेंटा आहे तो प्लासेंटा काय करतो, हे हार्मोन्स सिक्रेट करतो. त्यालाच आपण म्हणणार आहे एंडोक्राइन फंक्शन. देन नेक्स्ट आहे इम्युनोलॉजिकल फंक्शन. आता इम्युनोलॉजिकल फंक्शन मध्ये जो काही प्लासेंटा आहे हा प्लासेंटा काय करतो, जे काही इम्युनोग्लोब्युलिन्स आहे हे इम्युनोग्लोब्युलिन्स बेबीला काय करतो, डिलिव्हर करतो. याच्यामध्ये जो काही इम्युनोग्लोब्युलिन असणार आहे तो आहे आयजीजी. आयजीजी फक्त हा जो इम्युनोग्लोब्युलिन आहे जो काय करतो, जो काही प्लासेंटल बॅरियर आहे किंवा जो काही प्लासेंटा आहे या प्लासेंटामधून क्रॉस करून फिटल बॉडीमध्ये काय करणार आहे, एंटर करणार आहे. आणि त्या एंट्रीमुळे काय होणार, जो काही फिटल बॉडी हा फिटल बॉडी इन्फेक्शन पासून किंवा जे काही बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे किंवा बॅक्टेरियापासून काय करणार आहे, स्वतःचं प्रोटेक्शन करणार आहे. म्हणून हा काय इम्युनोग्लोब्युलिन जी ट्रान्सफर होतो फ्रॉम द इज अ
मॅटर्नल ब्लड टू देर इज अ फिटल ब्लड मध्ये. देन नेक्स्ट असणार आहे जो काही इम्युनोग्लोब्युलिन स्टॅबिलिटी आहे, इम्युनॉलॉजिकल स्टॅबिलिटी ही फिटस मध्ये काय होते, डेव्हलप होते ड्यू टू देर इज अ प्लासेंटा. प्लासेंटामुळे काय होणार ती डेव्हलप होणार आहे. आणि लास्ट वन फंक्शन असणार आहे बॅरियर फंक्शन. आता बॅरियर फंक्शन काय, तर बॅरियर मध्ये काय होतं की जे काही सिलेक्टिव्ह एलिमेंट्स आहे किंवा सिलेक्टिव्ह मटेरियल्स आहे, या सिलेक्टिव्ह मटेरियलचं काय करायचं, ट्रान्सपोर्टेशन करायचं. पण जे काही इसेन्शियल मटेरियल नसणार आहे बेबीसाठी, ते नॉन इसेन्शियल मटेरियलचं बेबीला काय करायचं नाही, ट्रान्सपोर्टेशन करायचं नाही. आणि त्याला काय करायचं, बॅरियर परफॉर्म करायचं, जेणेकरून काय होईल, जे काही इम्पॉर्टंट एलिमेंट्स आहे तेच इम्पॉर्टंट एलिमेंट बेबीला काय होणार आहे, डिलिव्हर होणार आहे. आता या बॅरियर फंक्शन्समध्ये जे काही बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल किंवा अनदर इन्फेक्शन असेल जे काही ब्लडमध्ये प्रेझेंट आहे, ते इन्फेक्शन जे काही बेबी आहे त्या बेबीला ट्रान्सफर होत नाही. याच्यासोबतच जे काही मदरच्या बॉडीमधले मेटाबोलाइट्स आहेत, मेटाबॉलिक प्रोडक्ट्स आहेत, हे मेटाबॉलिक प्रोडक्ट्स पण काय करत नाही, बेबीला प्रोव्हाइड केले जात नाही किंवा डिलिव्हर होत नाही ड्यू टू देर इज अ बॅरियर फंक्शन ऑफ द प्लासेंटा. प्लासेंटा काय करतो, सिलेक्टिव्ह जे काही एलिमेंट्स आहे या सिलेक्टिव्ह एलिमेंट्सला काय करणार आहे, ट्रान्सफर करणार आहे फिटल बॉडीकडे, जेणेकरून फिटसची जी काही ग्रोथ आहे ती प्रॉपर होणार आहे. आणि जे काही वेस्टेड प्रोडक्ट आहे या वेस्टेड प्रोडक्टला काय करणार आहे, रिमूव्ह करणार आहे. बट जे काही मॅटर्नल जे ॲबनॉर्मॅलिटी म्हणजे काही मॅटर्नल जे काही मेटाबॉलाइट प्रोडक्ट आहे, हे मेटाबॉलाइट प्रोडक्ट तो बेबीला ट्रान्सफर होऊ देत नाही. इथे आपला जो काही डेव्हलपमेंट ऑफ द प्लासेंटा आणि जो काही प्लासेंटाचा पार्ट आहे हा डेव्हलप संपलेला आहे.